पुण्यातल्या हाय प्रोफाईल कुटुंबामध्ये असलेल्या केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा विवाह ठरलेला होता। साखरपुडा झाल्यानंतर हे दोघे बालीला फिरण्यासाठी जाणार होते। प्री वेडिंग शूट त्यांचं ठरलेलं होतं, पण याच आधी सिया गोयल हिने केतन अग्रवालला याच लोहगडावर एकदा नव्हे तर तीनदा आणलेलं होतं आणि 18 जूनला ते पुन्हा या लोहगडावर ट्रेकिंगसाठी आलेले होते। केतन अग्रवाल याला ट्रेकिंग करण्याचा शौक होता, त्याला ट्रेकिंग करायला आवडत होतं। आणि दुसरीकडे सिया गोयल हिचं जे लग्न केतन अग्रवालशी ठरलेलं होतं ते तिला मान्य नव्हतं, कारण की तिचं प्रेम होतं ते चेतन चौधरी याच्यासोबत होतं। त्या दोघांचं बोलणं सातत्याने होत होतं आणि अशामध्ये केतन अग्रवालशी जो तिचा विवाह ठरलेला होता तो तिला मान्य नव्हता। आणि जे प्री वेडिंग शूट करण्यासाठी हे सगळेजण 6 जूनला बालीला जाणार होते, त्याच्या आधीच सियाने केतनला आयुष्यातून संपवण्याचं ठरवलं, त्याचा काटा काढण्याचं ठरवलं। आणि त्यानंतर आपण पाहिलं की 14 जूनला ते या ठिकाणी आले, पण त्यावेळेस तिचा तो प्लॅन फसला आणि पुन्हा एकदा 18 जूनला सकाळी याच ठिकाणी ही जी आपल्याला दरी दिसते लोहगडावरची, या ठिकाणी ते आले आणि इथं फोटोशूट करण्याच्या बहाण्याने सियाने केतनला या ठिकाणावरून ढकलून दिला आणि केतन अक्षरशः या दरीमध्ये कोसळला। त्यावेळी चेतन चौधरी हा सुद्धा तिच्या सोबत होता असं सुद्धा म्हटलं जात आहे। आणि त्यावेळी तिने तातडीनं आरडाओरड सुरू केली आणि केतन अग्रवालचा पाय घसरलेला आहे, तो इथून खाली कोसळलेला आहे असा बनाव तिने रचला। इथले जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना सुद्धा बोलवलं, इथले जे बचाव करणारे जे नागरिक होते त्यांनी सुद्धा त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला। आणि त्यानंतर तिने तिच्या आईला कळवलं, आईने केतन अग्रवालच्या आईला सांगितलं आणि त्यानंतर तातडीनं कुटुंब या ठिकाणी आलं। त्यावेळी केतन अग्रवालला गंभीर अवस्थेमध्ये बाहेर काढण्यात आलं, मात्र ज्यावेळेस त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यावेळेस त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। आणि त्यानंतर कुटुंबाला सुद्धा याचा काही संशय आला नाही, कारण की हा अपघात झालेला आहे असं ज्यावेळेस सिया गोयल हिने सांगितलेलं होतं त्यावेळेस अग्रवाल कुटुंबाने सुद्धा त्यावर विश्वास ठेवला, कारण की या दोघांचे जे प्रेम संबंध होते किंवा दोघांचं जे लग्न ठरलेलं होतं त्यानंतर हे दोघेही एकमेकांच्या आयुष्यामध्ये खुश होते, आनंदी होते असं या दोन्ही कुटुंबाला वाटलेलं होतं। आणि त्यामुळे हा अपघात झालेला आहे आणि अपघात झाल्याचीच तक्रार आहे ती देण्यात आलेली होती आणि तशी गुन्ह्याची नोंद आहे ती सुद्धा लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये झालेली होती। पण या सगळ्या घटना घडल्या आणि त्यानंतर त्याचा जो विधी आहे तो उरकल्यानंतर मात्र केतन अग्रवालची बहीण आहे तिच्या मनामध्ये एक संशय आला आणि तिने ज्यावेळेस सिया गोयल ही त्यांच्या घरी सांत्वनासाठी गेलेली होती त्यावेळेस तिने काही प्रश्न केतन अग्रवालच्या बहिणीने हे सिया गोयल हिला विचारले आणि त्यावेळेस तिच्या प्रश्नांमध्ये तिच्या उत्तरांमध्ये तफावत आढळून आली आणि तेव्हाच तिला सुद्धा संशय आला। ही सगळी बाब तातडीनं केतन अग्रवालच्या कुटुंबियांना केतनच्या बहिणीने सांगितली आणि तातडीनं मग तिचे जे कुटुंबीय आहेत, केतनचे जे कुटुंबीय आहेत यांनी तातडीनं पोलिसांना तशा पद्धतीची माहिती दिली। खरं तर केतन अग्रवालचे जे वडील आहेत विशाल अग्रवाल यांना सुद्धा या आधी काही वेळा केतनने कल्पना दिलेली होती की सियाचे त्यांचे वाद होत आहेत, छोट्या छोट्या गोष्टींवरून सिया ही केतन बरोबर वाद करते, मात्र त्यावेळेस कुटुंबियांनी दुर्लक्ष केलं कारण की ती लहान आहे आणि तिला समजून घे अशा पद्धतीचं सांगितलं। मात्र त्यानंतर केतनच्या जेव्हा बहिणीला जो संशय आला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार आहे तो समोर आला। त्याचबरोबर दुसरीकडे या संपूर्ण अपघाताचा तपास आहे तो लोणावळा ग्रामीण पोलीस करत होते आणि हा सगळा तपास करत असताना ज्यावेळेस सियाचे त्यांनी फोन डिटेल्स तपासले, कॉल रेकॉर्ड्स तपासले, त्याच्यामध्ये चेतन चौधरी याचे काही संशयास्पद कॉल्स आहेत ते आढळून आलेले होते आणि त्यामुळे चेतन चौधरी याची सुद्धा चौकशी केली। खरं तर 18 जूनला ज्यावेळेस सिया आणि केतन या लोहगडावरती फिरण्यासाठी आलेले होते त्यावेळेस चेतन चौधरी हा सुद्धा छुप्या लोहगडावरती आलेला होता आणि या दोघांवर तो पाळत ठेवून होता। त्याच वेळेस आपण पाहिलं की चेतन चौधरी जो आहे त्यांनी अंगावरती जर्किन घातलेलं होतं, डोक्यावर टोपी घातलेली होती, मास्क घातलेला होता आणि मोठा हेडफोन त्यांनी लावलेला होता जेणेकरून तो कुणालाही ओळखू येऊ नये अशा पद्धतीने त्यांनी त्याचा पेहराव केलेला होता। आणि त्याच वेळेस लोहगडावर ज्यावेळेस तो चढायला सुरुवात झालेली होती आणि तिथं जे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना तपासामध्ये आढळून आलेलं होतं त्याच्यामध्ये चेतन चौधरी हा संशयास्पद हालचाली करतोय असं आढळून आलं, कारण की इतका उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये चेतन जो आहे तो अंगावरती जर्किन, टोपी, मास्क घालून आलेला होता। आणि त्यामुळे सियाकडे ज्यावेळेस या सगळ्या फोन कॉलची
मेसेजेसची चौकशी केली किंवा तिचा CDR त्यावेळेस तपासला, त्यावेळेस याच्यामध्ये चेतन चौधरी याचा फोन नंबर आढळून आलेला होता. 18 जूनला सकाळी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचा फोन कॉल सुद्धा आढळून आलेला होता. याच्यामध्ये चेतन चौधरीने एक चाल खेळली, ती म्हणजे ज्यावेळेस तो पुण्याहून मार्केट यार्ड परिसरातून या लोहगडसाठी निघालेला होता, त्यावेळेस त्यांनी त्याचा जो मोबाईल आहे तो त्याच्या दुकानामध्ये ठेवलेला होता आणि त्या तिथल्या ज्या एका व्यक्तीचा मोबाईल आहे तो फोन घेऊन तो या ठिकाणी आलेला होता. त्यावेळेस त्यांनी त्याच्या मोबाईलचं इंटरनेटही बंद केलेलं होतं, फक्त फोन्स आहेत ते त्यांनी चालू ठेवलेले होते. पण सगळा तपास केल्यानंतर ही सगळी बाब आहे ती पोलिसांच्या निदर्शनास आली. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे जवळपास 2100 कॉल्स जानेवारीपासून ते आत्तापर्यंत 18 जूनपर्यंत आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्या पद्धतीने पोलिसांनी तपास चालू केल्यानंतर चेतन अग्रवालच्या वडिलांनी म्हणजे विशाल अग्रवालच्या वडिलांनी पोलिसांना जबाब सुद्धा दिला. त्याच्यामध्ये या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय हा त्यांना सुद्धा आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर पोलिसांनी ही तपासाची चक्र फिरवली आणि तातडीनं सिया गोयल हिला ताब्यात घेतलं. तिच्याकडे चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये तिने मान्य केलं की चेतन अग्रवालला तिने याच लोहगडाच्या कडावरून ढकलून दिलेला आहे आणि चेतन चौधरी याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध आहेत हे दोघांनीही कबूल केलेला आहे आणि त्यानंतर या सगळ्या हाय प्रोफाईल केसचा उलगडा आहे तो झालेला आहे. आता या दोघांनाही लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना वडगाव कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि आता 29 जूनपर्यंत या दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पण 25 वर्षीय केतन अग्रवाल, 20 वर्षीय सिया गोयल आणि 22 वर्षाचा चेतन चौधरी या तिघांमधली ही सगळी घटना घडलेली होती, ज्याच्यामध्ये सिया आणि चेतनचे प्रेमसंबंध होते आणि त्यांच्यामध्ये कुटुंबाने जे लग्न ठरवलेलं होतं ते केतन अग्रवाल याच्याशी ठरवलेलं होतं. खरं तर सिया गोयल हिला जर हे लग्न मान्य नव्हतं तर तिने कुटुंबाला सांगायला पाहिजे होतं, पण ज्या पद्धतीने तिने हा कट रचला, शांत डोक्याने तिने केतन अग्रवालला संपवलं, याच्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आणि आता तपास कशा पद्धतीने होते, आणखीन यामध्ये काही नवीन उलगडा होतोय का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, लोहगड.